गुड मॉर्निंग गाईज. हा माझा फर्स्ट नाही म्हणता येणार, सेकंड व्लॉग आहे यूट्यूबला आणि कोकणातला तर पहिलाच व्लॉग आहे. तर आम्ही चाललो होतो बीचवर. लिलाव होता, 4 वाजता लिलाव असतो, पण आम्ही उशिरा पोचलो म्हणून मच्छी काही इतकी दिसली नाही, दाखवता आली नाही. पण फार सुंदर बीच आहेत तिकडे, तुम्ही पण एकदा येऊन बघा. आणि मी बीच तर दाखवेलच, पण बीचचं नाव तुम्ही गेस करा की कोणता बीच आहे तो. माणसांची गर्दी इतकी असते त्या बीचवर, कारण लिलाव असतो आणि तो बीच स्वच्छही नसतो, कारण मच्छी इतकी लांबून लांबून लोक येतात. पुण्या साईडवरून काही लोक तर कोल्हापूर अशा जागेतून आलेले आहेत मच्छी घ्यायला. तुम्ही गर्दी बघू शकता बीचवरती, किती गर्दी आहे, किती लांबून लांबून लोक घ्यायला येतात. पण इथे मच्छी घ्यायची असेल तर बल्कमध्ये घेण्यात अर्थ आहे, नाहीतर आपल्याला एकट्याला हवी असेल तर इथे मच्छी घेऊन अर्थच नाही आहे. पॅरेटमध्ये सुद्धा मच्छी असते. इथे बघा हलवा किती सुंदर आहेत, बापरे एवढे मोठे मोठे आहेत. हॉटेलवाले लोक जास्त इथे मच्छी घ्यायला येतात, त्यांचे डीलर्स वगैरे आधीपासूनच असतात. आणि इथे ती काकी होती, ती मला बोलत होती, अगो बाय घे गं मच्छी. त्यांची लँग्वेज पण इतकी सुंदर असते ना की मस्त. तर इथून मी कोळंबी घेतले आणि ढोमे मी तर पहिल्यांदाच ऐकलं. ह्यांनी मला सांगितलं की ढोंबे घे, चांगले असतात. तर ढोंबे आणि आम्ही कोळंबीच घेतली, बाकी काही घेण्यासारखं नव्हतं. कारण इथे 5 सुरमई 5 हे वाटे 1000-2000ला होते, तर घेण्यात काही अर्थ नव्हता. पण असं बघायला गेलं तर इथे फार अशी मच्छी नव्हती. म्हणजे कोळंबी, सुरमई, पापलेट, हलवा याशिवाय काही नव्हतंच. मग आम्ही बीचवर गेलो, जिथे स्वच्छ बीच आहे तिथे गेलो, फोटोज काढले, छान व्ह्यू घेतला. या बीचवर जास्त माणसंही होती, पण ती गावातलीच असतील जे क्रिकेट वगैरे खेळत होती इथे. आणि इतका स्वच्छ आहे ना हा बीच, खूप सुंदर वाटतं या बीचवर. या बीचचं नाव तर तुम्हीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इतकं सुंदर वाटतं ना सनसेट, असं वाटतं इथेच बसावं सनसेट होऊपर्यंत. आणि माझा नवरा तर इतका बोर आहे की त्याला बिलकुल आवडत नाही, चल पटकन हेच लावलं होतं. म्हणून मग आम्ही पटकन गेलो, दापोलीत जाऊन सूप पिला आणि मग घरी निघालो. घरी जाताना अंधार झाल्यामुळे काही व्हिडिओ काढता आला नाही आणि थंडी तर एवढी लागत होती, बापरे. ही कोळंबी मी अशी फ्राय केली आणि ढोमे तर आई करत होती. आई त्याचे डोके काढून आमच्या मनीमावला देत होती. आणि आमची मणीमाव तर बसलेलीच असते, कधी मच्छी आणताय आणि मला देत आहे, एवढी गोड आहे नाही. थँक्यू. आणि माझ्या व्हिडिओला तुमचं भरपूर प्रेम द्या.